इसीलिए हम किसी को हमारे साथ कितने लोग हैं ये हम समझते हैं 53-9 ये हमारे साथ है। हमें किसी पे अन्याय नहीं करना चाहिए और हम उनको पूरा मौका देंगे वापस आने का। लेकिन साथ साथ में जो नहीं आते हैं, जो पार्टी की लाइन छोड़ के जाते हैं, उनके ऊपर आवश्यक जो कानूनी कार्रवाई है वो हम इवेंचुअली करेंगे। काफी संपर्क में है, सब नहीं है, काफी संपर्क है। मोदी आणि अमित शहा मागच्या वेळेस ज्यावेळेस शपथविधी झाला होता त्यावेळेस मोदी आणि अमित शहा स्वतः अभिनंदन करत होते। अजूनपर्यंत कुठलंही ट्विट किंवा कुठलंही अशा पद्धतीचं अभिनंदन करण्यात आलेलं नाहीये पंतप्रधान। मला माहित नाही का केलं नाही ते, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। लीडर ऑफ अपोजिशन को हमने हमारे विपक्ष के नेता के जगह जहां अजीत पवार ने इस्तीफा दिया उस जगह पे हमने जितेंद्र आव्हाड को अपॉइंट किया है। और आज हमारी संख्या कितने लोग हमारे साथ है वो आने वाले दिनों में सबके सामने आएगा। हमें आज ऐसा लगता है कि 53 हमारी पार्टी की स्ट्रेंथ है असेंबली में, उसमें से 9 जन जो उस तरफ गए हैं जिनके ऊपर हम डिस्क्वालिफिकेशन का पिटीशन दाखिल किया है, वो छोड़ के बाकी सब लोग हमारे साथ है। क्योंकि आज पवार साहब जब सातारा जा रहे थे, कराड़ जा रहे थे, तब बहुत सारे लोग जो कल शपथ विधि में मौजूद थे वो सारे लोग पवार साहब के साथ वहाँ पे है। सर, कहा जा रहा है कि ये सब कुछ पवार साहब की मर्जी से हो रहा है, पवार साहब को सब जानकारी है। पवार साहब के साथ कोई उनके मंजूरी से नहीं हुई। अगर होते तो पवार साहब कल आपको वो जो स्टेटमेंट उन्होंने दिया वो नहीं करते। ये बताने की कोशिश हुई है कि पवार साहब इवेंचुअली हमारे साथ आएंगे, जिसके बारे में मैं और हम सब लोग बैठ के इसके ऊपर चर्चा हुई। पवार साहब ठाम है और महाविकास आघाड़ी जो महाराष्ट्र में है, देश में जो वो काम कर रहे हैं, उससे वो डेविएट नहीं होने वाले कोई भी किसी भी हालत में। ये लोगों में गलतफहमी स्प्रेड करके लोगों का सपोर्ट लेने की ये कोशिश है। दोबारा से अजित पवार साहब जो है वो बिना तैयारी के गए हैं, दोबारा से बिना तैयारी के गए हैं वो मालूम नहीं। गुरुपौर्णिमेला तुमच्या बरोबर असणार आहेत का शरद पवार? Mr. Pawar yesterday said that you are not going to approach the court. So is there a change in stance, or were you just referring to you guys approaching the speaker, deputy speaker? We have now approached the speaker yesterday night, today this morning. He spoke to me, Honorable Speaker. तर आपण पाहतोय असंख्य हे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जल्लोष आपण या ठिकाणी पाहतोय। शरद पवार हे कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते आणि हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते। तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते शरद पवारांसाठी आलेले आपण पाहतोय। त्या ठिकाणी शरद पवारांचं त्यांच्यातर्फे जोरदार स्वागत करण्यात आलं। या ठिकाणी शरद पवारांनी महत्त्वाचे काही मुद्दे मांडलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कामाला लागण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत। कराडच्या प्रीती संगमावरून शरद पवार हे या ठिकाणी सगळ्यांशी संवाद साधत होते। या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलेलं आहे आणि याच वेळी मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी आलेले होते। तर दुसरीकडे जयंत पाटलांनी म्हटलंय काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, ते पुन्हा आमच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर त्यांना आता आम्ही आमच्याकडे
घेणार आहोत, माफ करून त्यांना आमच्याकडे घेणार आहोत असं जयंत पाटलांनी मात्र म्हटलेलं आहे. मात्र दुसरीकडे आपण हा सगळा जल्लोष जर पाहिला तर सगळे हे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते शरद पवारांना पाठिंबा देत असल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतोय. त्यांच्यासोबतच या ठिकाणी श्रीनिवास पाटील, अनिल देशमुख, रोहित पवार, शशिकांत शिंदे, इतर सगळे जे नेते होते राष्ट्रवादीचे, तसंच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेले होते. आणि या सगळ्या मोठ्या जनसमुदायासोबतच शरद पवारांनी या ठिकाणी संवाद साधलेला आहे. त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजपासून सगळ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. या ठिकाणी बोलताना आता आवाज माझ्या एकट्याचाच असं एक वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. पण आपण पाहतोय या ठिकाणी जे आमदार भाजपच्या या कटाला बळी पडलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवू असा सुद्धा इशारा शरद पवार यांनी दिलेला आहे. आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण थेट कराड या ठिकाणाहून पाहतोय. कराडमध्ये ही मोठी जी गर्दी आहे कार्यकर्त्यांची ती खरं तर पाहिली तर शरद पवार यांची ताकद काय आहे ती यातून दिसून येते.